मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला 32 छातीचा ब्लाउज कट करून दाखवते। माझे एक्स्ट्रा ब्लाउज आहे, प्रिन्स कट आहे। बॅक हुक असल्यामुळे मी अर्धा इंच असा हुक लूप पट्टीसाठी सोडते। उंची आहे 13.5 तर 14.5 घेते। मुंडा 5.5, शोल्डर 5, ते जे अर्धा इंच सोडलेलं असतं त्याला सोडून मार्किंग करायचं। गळा रुंदी 2, गळा मागची पट्टी 2.5 पाहिजे तर 1 इंच जास्त घ्यायचं। इथून 5.5 ला परत निशाण करून घ्यायचा। इथून 2 इंच, इथून 2.5 इंच गळा खोल आणि मुंडेचा आकार 1.5 इंचाचा मागच्या भागासाठी। छातीचा चौथा भाग, छातीचा चौथा भाग आणि 1.5 इंच मार्जिन। कमरेचा चौथा भाग, कंबर आहे 26, 26चा चौथा भाग 6.5 आणि 1.5 इंच टक साठी 1.5 इंच मार्जिन। आता जे कमरेचा चौथा भाग 6.5 आणि ते 1.5 इंच किती होतं बघायचं। 8 इंच, 8 चे निम्मे करायचे, 4 इंचाला टक घ्यायचे मागचे। मागचा भाग लगेच कट करून घेऊ। जिथं आपण टक्स मारलेले तिथं कट करून घ्यायचा आणि हा आता जसा आहे तसा ठेवून घ्यायचा आणि आखून घ्यायचं सगळीकडनं। प्रिन्स कटचा ब्लाउज कट करतो आपण। आता परत शोल्डर मोजायचं। शोल्डर 5, मुंडा 5.5, गळा रुंदी 2, गळा खोल 6 आणि रुंदी 2.5 इथून। आणि हा आकार 1 इंचाचा असायला पाहिजे पुढच्या भागासाठी। छातीचा चौथा भाग, छाती आहे 32, 32चा चौथा भाग 8 आणि 1.5 इंच मार्जिन। निप्पल पॉइंट 9.5 घ्यायचा आणि हे टकचं अंतर 4चा असायला पाहिजे इथून इथपर्यंत। छातीचा चौथा भाग आणि 1.5 इंच मार्जिन। हे इथून 1.25-2 इंचाचा मार्किंग करायचा गोल शेप घेण्यासाठी। माझ्या कटिंग मध्ये मी प्रिन्स कटला इथून कट करत नाही, फक्त डायरेक्ट शिवते। तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल तर शिवायचं तुम्हाला लक्षात येईल। आता हे कमरेचा चौथा भाग घ्यायचा 6.5 आणि हे जेवढं उरतं ना अंतर मार्जिन पर्यंत ते अंतर केवढं बघायचं। 2.5 इंचाचा येतोय माझा, मग 2.5चे 2 भाग करायचे, 1.25 इंचाचा
टक्स घ्यायचा. सगळ्यांच्या मापानुसार वेगवेगळे टक्स येतं. इथे 1.5 इंचाचा येतो, काही काही जणांचा अर्धा इंचाचा येतो, त्यांच्या मापानुसार येतो. काय झाले? बंद होते का? बंद झालं. हे असं कट मारून घ्यायचं. बंद झाली का टीव्ही? नाही ना, बंद झाली का आता? ठीक आहे, जा मी 5 मिनिटांनी येते. आता स्लीव्स कट करून दाखवते मी तुम्हाला. कळलं ना तुम्हाला? फ्रंट मागे उपचा ब्लाऊज असल्यामुळे पुढे कट नाही केले मी, फक्त गळा कट करायचा आहे. स्लीव्स कट करण्यासाठी कपडा व्यवस्थित सरळ ठेवून घ्यायचा. तीनचं स्लीव्ज आहे, 3 इंचाचा, 4 इंच, 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आणि इथून 2चं अंतर. दंडगेर आहे 6, 1.5 इंच मार्जिन. मधला मुंडा 6.5, 1.5 इंच मार्जिन. इथं कट करून घ्यायचं. शोल्डर जोडताना लक्षात येतं मग. आणि आतला भाग कट करायचा. अगदी 5 मिनिटात आपलं प्रिन्स कट ब्लाऊज कट होतो. हे फ्रंट आणि हे बॅक हुकचा आहे म्हणून इथं कट करून घ्यायचं. कट करताना एवढं अंतर सोडायचं, हुक लावणार आहे म्हणून आपण. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा.